शिक्षक दिनाचा कार्यक्रम जो आहे तो 5 ऑक्टोबरला होत असतो, परंतु भारत हा देशाला एक वेगळी पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे आणि त्याचंच कारण म्हणून ज्यावेळेस 1962 मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांची गेली 40 वर्ष ही शिक्षण क्षेत्रामध्ये गेली, असं महान असं व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्या हिंदू धर्माची वैदिक धर्माची छाप ही पूर्ण जगावर त्या ठिकाणी पाडली। त्यांचे आदर्श स्वामी विवेकानंद असतील यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेऊन हिंदू धर्माचं स्थान हे पूर्णपणे जगामध्ये त्या ठिकाणी मिरवलं। म्हणूनच त्यांना अमेरिकेनं पहिल्यांदा 1985 मध्ये जवळपास त्यांना सन्मानित केलं की असा गैर ख्रिस्तियन हा पहिला महामानव होता की ज्याला अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी चर्चमध्ये त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं होतं। अशा या महामानवाचा जन्म त्या ठिकाणी 5 सप्टेंबर 1888 मध्ये मद्रास जवळील तिरुनेल्वेली अशा एका ब्राह्मण कुटुंबामध्ये त्या ठिकाणी झाला। घरी वैदिक पद्धतीनं होणारे सर्व संस्कार, पूजापाठ यामुळं त्यांचं जीवन हे अतिशय साचेबद्ध त्या ठिकाणी राहिलं। प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यास सुरुवात केली। ही परंपरा आजही सुरू आहे आणि भविष्यातही या ठिकाणी सुरू राहणार आहे। 1962 मध्ये राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि ज्यावेळेस त्यांचा कार्यकाळ त्या ठिकाणी संपला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की यानंतर मी परत राष्ट्रपती त्या ठिकाणी होणार नाही। त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्याची इच्छा त्यावेळेस त्यांनी प्रगट केली, म्हणून हा पूर्ण शिक्षकांचा गौरव त्या ठिकाणी व्हावा हीच अपेक्षा त्यांनी त्यांच्या जन्मदिनी व्यक्त केली होती। डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये त्या ठिकाणी झालेला होता। त्यानंतर त्यांच्या घरी जे वातावरण होते पूर्ण धार्मिक वातावरण होतं, हे मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे। तत्वज्ञान हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी त्या विषयात पदवी घेतली होती। त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयामध्ये नोकरी सुद्धा पत्करली होती। असतानाही शिक्षण हे सर्व करत असताना शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षण त्या ठिकाणी सोडलं नाही। त्यांनी वेदांताचे नीतिशास्त्र या विषयावर प्रबंध सादर केला। त्यांच्या प्रबंधात विद्यापीठात सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला गेला। एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची साऱ्या जगाला ओळख करून दिली आहे। कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व, त्यामुळे त्यांची परदेशात सुद्धा खूप अशी प्रशंसा त्या ठिकाणी झालेली आहे। ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक नीतिशास्त्र विषयाचे प्राध्यापक त्या ठिकाणी होते। शिक्षकांना वैदिक काळापासून त्या ठिकाणी गुरुचं स्थान आहे। त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही। आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याने चित्र समाजामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसते। तसेच गुरु शिष्य संबंधातील पवित्र भावनेचा लोक होताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आता दिसून येत आहे। शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा एक घटक त्या ठिकाणी आहे। भविष्यातील विचारवंत, कलाकार, लेखक, तत्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य हे शिक्षकामध्ये असते। ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करीत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या गोळ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवीत असतात। आई वडिलांनंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी पालकत्व निभावत असतात। शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाही, तर ते विद्यार्थ्यांना जगण्याची कला आत्मसात करीत असतात। आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर असे पैलू पाडले जात असतात। त्यामुळे आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे। त्यांच्याविषयी शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। त्यांचे ऋण फेडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे। तर अशा या शिक्षकांचं जे काम आहे आणि आपलं सद्भाग्य आहे की आपण या देशामध्ये त्या ठिकाणी आहे। कारण कोणी असं म्हटलेलं आहे की
जीवनामध्ये आपल्याला शिक्षकाला हे जिवंत व्यक्तीवर काम करण्याचं त्या ठिकाणी काम शिक्षक करत असतो. जसं एखादा इंजिनियर एखादी इमारत किंवा एखादा चांगली वस्तू त्या ठिकाणी तयार करत असेल, संगणकावर काम करत असेल, परंतु तो निर्जीव गोष्टीवर त्या ठिकाणी काम करत असतो. एखादा कुंभार असेल किंवा एखादा गवंडी असेल, तो चांगली इमारत त्या ठिकाणी तयार करत असतो, तोही सुद्धा निर्जीव वस्तूवर त्या ठिकाणी काम करत असतो. परंतु शिक्षक एक असा प्राणी आहे की तो जिवंत व्यक्तीवर त्या ठिकाणी काम करत असतो. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक शास्त्री म्हणून आमच्याकडे यशोदाला त्या ठिकाणी यशोदाला ट्रेनिंगला होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तो माणूस एमई झालेला होता, 35-40 लाखाचं पॅकेज त्याला त्या ठिकाणी परदेशामध्ये होतं. परंतु ते सोडून त्यांनी नंतर बीएड केलं आणि बीएड करून त्यांनी यशोदामध्ये त्या ठिकाणी नोकरी पत्करली. तर त्यांना विचारलं की एवढी मोठी नोकरी सोडून का आले, तर त्यांनी सांगितले की मला या ठिकाणी जिवंत वस्तूवर त्या ठिकाणी काम करायला मिळतं. दररोजचे येणारे चेहरे माझ्या समोरचे वेगळे असतात, त्यांना विविध पैलू जसं पाहिजे तसं मी त्या ठिकाणी घडवू शकतो. तिकडे किती मोठी इमारत उभी गेली तर ती निर्जीव वस्तूवर त्या ठिकाणी ते लोक काम करतात, त्याचं समाधान ते त्यांना मिळत नाही. मित्र, आपणही पाहतो की आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला ज्यावेळेस एखादा विद्यार्थी भेटतो आणि विद्यार्थी भेटल्यानंतर तो दर्शन घेतो किंवा भावनिक होऊन आपल्याशी त्या ठिकाणी आपलं प्रेम व्यक्त करतो, आपल्याशी बोलतो, तेव्हा आपल्याला स्वर्गातलं सुख त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्या दिवशी आपल्याला निवांत अशी झोप त्या ठिकाणी लागते. एखादा पिरियड घेऊन आपल्या मनासारखा पिरियड जर आपण वर्गामध्ये घेतला आणि खरोखर आपण तन मन धन अर्पण करून, त्याच्यामध्ये धनाचा उपयोग नाही पण तन मन देऊन जर आपण तो पिरियड घेतला, चांगली तयारी करून त्या विद्यार्थ्यांना शिकवलं आणि एक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असणारी उर्मी, त्यांच्या चेहऱ्यावरती असणारे एक्सप्रेशन्स हे जर आपल्याला अतिशय भावले तर निश्चितपणे आपण वर्गातून ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस एक चांगलं आपल्या मनाला उभारी देणारं आयुष्य त्या ठिकाणी आपल्याला मिळतं की जे कोणालाही प्राप्त होत नाही. किती करोडो रुपयाची संपत्ती जरी त्या ठिकाणी त्याला कमवलेली असेल, नुकतेच आपण बरेचसे उदाहरण त्या ठिकाणी पाहतो. आता सुशांत सिंग राजपूतचं उदाहरण पाहतो, करोडो रुपये त्याने कमवले परंतु समाधान कोणत्याही गोष्टीचं नाही. व्यसनाच्या बळी पडून स्वतःची हत्या झाली, स्वतःला त्या ठिकाणी जावं लागलं, करोडो रुपये संपत्ती त्या ठिकाणी मागं पडली. तसेच प्रख्यात जे JRD टाटा आहेत त्यांनी सुद्धा हे व्यक्त केलेलं आहे की ज्यावेळेस मी त्या ठिकाणी माझ्या म्हणजे किती संपत्ती कमवेल, किती फॅक्टरी उपलब्ध करेल, परंतु त्यांचं एक व्यक्तिमत्व असं आहे की ते पूर्ण लो लेवलचा कर्मचारी जरी असेल तर त्यांच्यापर्यंत त्यांची नजर त्या ठिकाणी एक गेलेली असते. असंच एक इन्फोसिसचे जे आहेत नारायण मूर्ती यांचं एक उदाहरण त्या ठिकाणी आहे की सुधा मूर्ती ज्या होत्या त्या सुधा मूर्ती सुरुवातीला BE झाल्या आणि JRD टाटांच्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी नोकरी त्या ठिकाणी त्यांना करायची होती. परंतु त्यांनी सांगितलं होतं की बाबा मुलींना या ठिकाणी प्राधान्य नाही. मग त्यांनी डायरेक्ट टाटांना पत्र लिहिलं आणि पत्र लिहिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सांगून दिलं की ऑर्डर सोडली व मुलींना सुद्धा यामध्ये प्रवेश राहील. आणि मग सुधा मूर्ती त्या कंपनीमध्ये जॉईन झाल्या आणि सुधा मूर्ती ज्यावेळेस त्या कंपनीमध्ये जॉईन झाल्या त्यावेळेस एक वेळ अशी होती की हे जे नारायण मूर्ती एका कंपनीमध्ये, सुधा मूर्ती दुसऱ्या कंपनीमध्ये, आणि मग त्यांना घ्यायला ते ज्यावेळेस टॅक्सीने चालले त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गेटवर त्या ठिकाणी सुधा मूर्ती उभ्या होत्या आणि यांची टॅक्सी त्या ठिकाणी लेट झाली. पण त्यांच्याजवळ एक उंच असा माणूस त्या ठिकाणी उभा होता. ज्यावेळेस नारायण मूर्ती ज्यावेळेस गाडीमध्ये सुधा मूर्तींना पिकअप केलं आणि विचारले कोण आहे, तर ते म्हणजे आमच्या कंपनीचे मालक JRD टाटा. म्हणजे त्यांना पोहोचेपर्यंत म्हणजे सामान्य व्यक्तींना पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी त्यांना संरक्षण दिलं, त्यांना त्या ठिकाणी सोडून दिलं अशी एक भावना. आणि म्हणूनच आज ते व्यक्तिमत्व हे उच्च कोटीला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. अशी एक भावना आपल्या प्रत्येकाप्रती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणून शेवटी एक या ठिकाणी सांगू शकतो की मुंडे सरांचं असतो एक शेअर कसं थोडीफार आहे, जीवन का मार्ग कठीण है, सत्य का विचार कठिन है, पर जो हर हाल में सत्य सिखाए वही एक सफल शिक्षक बनलाय. शेवटी असंही म्हणावं वाटतं. आणि या सर्व गुरूंना वंदन म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः एवढं बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण
प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी यांना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. मुलांचं भाषण आणि सरांचं भाषण याच्यामध्ये सर्व गोष्टी आलेल्या आहेत, परंतु अध्यक्षस्थान दिलं की काही ना काही बोलायचं असतं. तर अशा स्वरूपामध्ये एक 2-4 मिनिटामध्ये माझे विचार तुमची समोर. तुम्ही सुद्धा B.Ed झाले, कुणी B.Ed झाले, तुम्हाला आपले ते दिवस आठवा. आपण त्या कॉलेजमध्ये गेलो असेल आणि आपल्याबरोबरचं मित्रमंडळ असेल, ते काय म्हणत होतं, मला तरी आठवतं. ते म्हणत होतं बाबा की कोणत्या जन्मात आम्ही पाप केला आणि आम्ही शिक्षक बनून राहिले, असे ते म्हणायचे. आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष दादा आणि सन्माननीय सचिव भाऊ यांच्या वतीनं सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. तुम्हाला ते प्रसंग सांगत होतो की असा आठवा की जे बंड मुलं राहायचे किंवा जे मागं बसायचे, ज्यांना ट्रेड करावं वाटत नव्हते, ते म्हणायचे सगळं आणि ते होतंही तसंच की सगळ्या वाटा बंद झाल्यानंतर माणूस B.Ed ला जायचं. इकडे डॉक्टर बनता येत नाही, इंजिनियर बनता येत नाही, आर्किटेक्चर बनता येत नाही, एखादा डिझायनर बनता येत नाही, म्हणून मग सगळ्या वाटा बंद झाल्या की तिकडे आपण जमा व्हायचं. जे मुलं असे जे थोडे बंदपणा करणारे मुलं, आमचं गव्हर्नमेंट B.Ed ला माझा नंबर होता, ते मुलं पाठीमागे येतो कुलकुल करायचे की आपल्या सगळं बंद करा म्हणून आपण हे झालं. परंतु शिक्षक मित्र तसं नाही आहे. आता आपण अनेक वर्षानंतर नोकरी करून आपल्या लक्षात आला असेल आणि सरांच्या भाषणामध्ये सुद्धा मुद्दा आलेला आहे की शिक्षक हा राष्ट्र जीवनाचा शिल्पकार आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सारखा शिक्षक ते युगायुगातून एखादा जन्माला येत असतो आणि तो जन्माला आल्यानंतर विचार करा की त्या वेद संपन्न अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. 5 वर्ष राष्ट्रपती, 10 वर्ष उपराष्ट्रपती ते राहिले. आंध्र प्रदेशचं विद्यापीठ असेल, विश्वविद्यालय, हिंदू बनारस विद्यापीठ असेल, त्याचा अनेक वर्ष त्यांनी कुलगुरुपद भूषवलेलं आहे. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज सारख्या विद्यापीठाने त्यांना गौरवित केलेले आहे. अनेक असे नामवंत जे वर्तमानपत्र आहेत, शिक्षणाविषयी त्यांचे लेख त्याच्यामध्ये लिहायचे आणि म्हणून त्यांना भारत सरकारनं यांचा हा जन्मदिवस एक शिक्षकाचा सन्मान व्हावा. आणि शिक्षकाचा केवळ सन्मान नाही आहे, तर शिक्षकाला त्याच्यातून प्रेरणा मिळावी, शिक्षकाला आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, कर्तव्याच्या वाटा त्याच्यातून त्याला दिसाव्या, कर्तव्याचं क्षितिज त्याला दिसावं की आपलं काय काम आहे, आपण काय केलं पाहिजे राष्ट्रासाठी. अशा कर्तव्याच्या प्रेरणा त्यांच्या या वाढदिवसातून मिळाव्या, या शिक्षकाच्या जीवनाचं एक चिंतन व्हावं, मनन व्हावं, त्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण देशभर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला. त्या जसं सांगितलं की एखाद्या डॉक्टरकडून चूक झाली तर एखादा पेशंट मरल, एखाद्या इंजिनियरकडून चूक झाली तर एखादा पूल कोसळून जाईल, एखादं बिल्डिंग कोसळून जाईल, परंतु एखाद्या शिक्षकाकडून एखादी पिढीच गारद होऊन जाईल. ते पिढीचं किती नुकसान असतं. एखाद्या शिक्षकाला शिकवताच नाही आलं आणि जन्मभर आपण त्याला वापरून आलो या शाळेमध्ये, प्रभावी काहीच नाही आहे, त्याच्या हातून किती नुकसान होणार आहे, त्याच्या हातून काही पिढ्या घडणार आहे का, त्याच्या हातून संपूर्ण नुकसानच होणार आहे. जसं मुलाला आई आपल्या मुलाला जशी घडवते तसं शिक्षक सुद्धा त्या मुलाला घडवत असतो. शिक्षक एक पिढी तयार करत असतो. एका बँकमधून एक विद्यार्थी जात असेल, तसं असं आहे की ज्या आईच्या ज्या वेदना असतात त्या शिक्षकाच्या वेदना असतात. तर अशा स्वरूपामध्ये सांगितलं मी, एखादं इंजिनियरकडून ते नुकसान झालं तर ते सहन होईल, परंतु एखाद्या शिक्षकाकडून एक बंदी पिढी गारद झाली. समजा आदर्श विद्यालयामध्ये एखाद्या शिक्षकाला गणित शिकवता येत नाही, तो 30-35 वर्ष राहिला, त्याच्या हातून जे नुकसान होईल ते कधीच कोणाकडूनच भरून निघणार नाही. पिढीच्या पिढी ती गारद होऊन जाईल. आणि एखादा शिक्षक जो आहे तो प्रभावीपणे शिकवतो, त्याच्या तासामध्ये बसावंसं वाटतं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तासामध्ये विद्यार्थी आवडीनं बसायचे. आज आपण पाहतो की प्राध्यापकाच्या तासामध्ये विद्यार्थी बसतच नाही, कारण तेवढी खोली नाही, तेवढी विचाराची व्यासंगता नाही, तेवढा विचार नाही, तेवढं विद्यार्थ्यांबद्दलचं प्रेम नाही, अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. तुमचा विषय शिकवताना जर तुमचा प्रभावी विषय असेल तरच विद्यार्थी बसतात. एकदा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना रशियामधल्या मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये बोलावलं
विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी अनेक तज्ज्ञांच्या समोर त्यांनी भाषण दिलं. त्या भाषणामधला मुद्दा असा होता की विद्यार्थ्याला जे आवडतं ते देणं हे म्हणजे शिक्षण नाही. तुम्ही जे देऊ राहिले त्याच्यामध्ये आवड निर्माण करणं हे म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण. समजा माझा विषय गणित आहे तर मी गणितामध्ये विद्यार्थ्याला आवड निर्माण केली पाहिजे आणि मग ते विद्यार्थ्याला दिलं पाहिजे. इतिहास माझा आवडीचा विषय, मुलांना गणित आणि इंग्रजी विषय कठीण वाटतो, परंतु शिकवणारा जर सोपा असेल म्हणजे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला आवड निर्माण करावी असं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं त्या लेखामध्ये मत होतं की विद्यार्थ्याला जे आवडतं ते देणं म्हणजे शिक्षण नाही. तुम्ही जे देऊ राहिले त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला आवड निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं म्हणजे शिक्षण आहे. अशा स्वरूपामध्ये त्यांचे असे विचार त्यांच्या त्या लेखामधून प्रसिद्ध झालेले आहेत. शिक्षक मित्र आपल्याला माहीत आहे की निरनिराळ्या स्वरूपामध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करतो आणि म्हणून आपल्या या संस्कृतीमध्ये अनेक साधू संतांनी सुद्धा शिक्षकाचं वर्णन केलेलं आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा आचार्य देवो भव मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अशा प्रकारची आपली संस्कृती आहे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणलेले सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाया आधी त्यांचे. जगद्गुरू म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांनी सुद्धा म्हणलेले की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. म्हणजे गुरुचा मार्ग असल्याशिवाय कोणालाही पुढे जाता येत नाही. सगळ्या जगामध्ये अनेक प्रकारची वेगवेगळी संस्कृती आहे. सरांनी सांगितलं की शिक्षक दिवस सुद्धा तिकडे कसा मनवला जातो. आपल्या देशाची जी संस्कृती आहे, आपला देश म्हणजे एक संतांची भूमी आहे, एक ऋषीमुनींची भूमी आहे, एक उपासनेची भूमी आहे, एक वीरांची भूमी आहे, एक त्यागी लोकांची भूमी आहे. अशा प्रकारच्या आपल्या देशाची ही परंपरा आहे आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारची परंपरा टिकून राहण्यामध्ये त्या काळामध्ये जी गुरुकुल पद्धती होती की विद्यार्थी त्या आश्रमामध्ये शिकायला जायचे आणि त्याच्यातून हे विद्यार्थी घडायचे आणि मग ते समाजाची सेवा करायची. तीच पद्धत आज आपल्या देशामध्ये सुरू आहे. आता कोरोनामुळे हा प्रभाव झालेला आहे की विद्यार्थी नाही गेला आपण आपलेच होतो, परंतु ही जी पद्धत आहे आपल्या देशामधली सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की जगामधली सर्वात चांगली पद्धत कोणती असेल तर ती भारतामधली पद्धत आहे की आपण डायरेक्ट विद्यार्थ्याला हार्ट टू हार्ट शिकवतो. हे हृदयचे ते हृदय म्हणजे विद्यार्थी आपल्या समोर बसतात, शिक्षक फळ्यावरती शिकवतात आणि तशा पद्धतीची ही शिक्षण पद्धती आणि या पद्धतीनं म्हणून भारतामधले जे विद्यार्थी असतात ते जगामध्ये नामवंत ठरवलेले किंवा जगामध्ये या विद्यार्थ्याचं नाव असेल तर ते प्रत्यक्ष शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवतो. तर यामुळे ही आपली जी पद्धत आहे ही अतिशय नावाजलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची पद्धती आहे आणि शिक्षकाशिवाय कोणतीच पद्धत अवलंबला जाऊ शकत नाही. आज आपल्याला पण माहिती आहे की कोरोनामुळे आपल्याला संकट आलेले आहे. आता हे संकट आलं तर ऑनलाईन शिक्षण पद्धती आली. तुम्ही सांगा अर्ध्याच्या वर मुलांची ओरड आहे की सर आम्हाला हे समजत नाही, सर आकृती आम्हाला समजत नाही. शिक्षकाशिवाय हा पर्यायच राहू शकत नाही. एज्युकेशन कॅन टीच ओनली नॉट एनी मेथड ओनली बाय द टीचर. शिक्षकच हा त्याला पर्याय असू शकतो. शिक्षकच तो प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने तो शिकू शकतो. अशा ऑनलाईन पद्धत आली किंवा आणखी कोणत्या पद्धती आल्या, प्रकल्प आले, एलईडीवर शिका, दीक्षा ॲप आलं, टीव्हीवर जाऊ द्या, चॅनल दिले, परंतु मुलांना काही नाही येऊ राहिलं. आपण आपलंच पाहू राहिलो. जी आपली वर्ग खोल्यामध्ये बसून जी आपण शिकवतो तीच पद्धती खऱ्या अर्थानं यशस्वी अशा प्रकारची पद्धती आहे. आणि कोणत्याही देशाची प्रगती ही त्या शिक्षणावर अवलंबून असते आणि शिक्षणाची प्रगती ही त्या शिक्षणावर अवलंबून असते. नो नेशन कॅन राईज अबाउट द एज्युकेशन अँड नो एज्युकेशन कॅन राईज अबाउट द टीचर. म्हणजे जर खऱ्या अर्थानं शिक्षक चांगला सक्षम असेल त्या देशामधला तर तीच खऱ्या अर्थानं शिक्षण पद्धती ही प्रभावी होऊ शकते, त्याचा प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी होऊ शकते. आणि शाळेच्या बाबतीमध्ये सुद्धा की शाळेचं जे महत्त्व आहे ते शिक्षकावर अवलंबून आहे. व्हॅल्यू ऑफ द स्कूल डिपेंड्स अपॉन द टीचर. त्या शाळेमध्ये शिक्षक कसे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आता शिक्षकाचे प्रकार तर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आहे. शिक्षक दिवस जरी असला तरी कसे शिक्षकाचे प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे. आपण ढाब्यावरती इकडे तिकडे पाहतो शिक्षकाचे प्रकार काय आहे, आपलं धर्म काय, आपली संस्कृती काय, आपल्या निष्ठा काय. परंतु शिक्षकाचं चाललं कुणीकडे शिक्षण वाद हे सुद्धा आपल्याला सही नाही आहे की ज्या विषय तुम्ही जो शिकवता त्याचं साधं तुम्हाला ज्ञान नाही आहे, त्याचं वाचन नाही आहे, अशा प्रकारचे शिक्षक आलेले.
कुठेतरी बोगस पद्धतीने कॉप्या करून पास झाले, बीएडची डिग्री घेऊन आले, BMA झाले, परंतु पत्र लिहिता येत नाही असे आपण पाहिले, किंवा त्यांना संदर्भ सहित स्पष्टीकरण देता येत नाही, पोलीस स्टेशनला एखादी तक्रार लिहिता येत नाही, तलाठी मांडवाकडे तक्रार लिहिता येत नाही, बोलता येत नाही, आपलं म्हणणं त्यांना मांडता नाही येत, वर्गामध्ये शिकवता येत नाही, असे आपण शिक्षक पाहिले. शिक्षक मित्र, सर्व प्रकारच्या त्या शिक्षणाचं जे यश अवलंबून आहे आणि राष्ट्राचा कणा जो आहे तो शिल्पकार जो आहे तो शिक्षक आहे, परंतु शिक्षकाला सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण जोपासल्या पाहिजे. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे की शिक्षकाने आपलं विद्यार्थी प्रेम हे जपलं पाहिजे, विद्यार्थी निष्ठा. विद्यार्थी आपलं दैवत आहे. कसाही विद्यार्थी असो, गरीब असो, उघडा असो, नागडा असो, घाणेरडा असो, स्वच्छ असो, परंतु त्याला खऱ्या अर्थानं प्रेम दिलं पाहिजे. 14 विद्या 64 कला, अवगत असल्या जरी सकळा, परी नसता एक प्रेम कळा, अवघ्या त्या विफळा, अवघ्या त्या विफळा. वर्गामध्ये जर आपल्याला सगळं काही आता खूप MA PhD आहे, MPhil आहे, परंतु मुलाबद्दल प्रेमच नाही आहे, तुम्हाला शिकवताच येत नाही, त्याला सांगताच येत नाही, त्या मुलाला प्रेम देता येत नाही, किंवा त्याला असं वाटत नाही की हे सर आपले, असं त्याला वाटलं पाहिजे, कारण नाही आपल्यासाठी बोलून राहिलेले, आपल्या वडिलांच्या भूमिकेमध्ये आपले हे सर आहे, आई वडिलांच्या रूपामध्ये आज आपण वर्गामध्ये सर आपल्या समोर उभे राहिलेले. तुमच्यामध्ये त्याला त्याचे प्रत्यक्ष आई वडील भाऊ बहीण दिसले पाहिजे, इतकं त्याला प्रेम देता आलं पाहिजे, म्हणजे त्या विद्यार्थी आपलं दैवत आहे असं समजून त्या निष्ठा जोपासल्या गेल्या पाहिजे. कुठेतरी या कमी होताना दिसून राहिलेल्या भूमिकेचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. दुसऱ्या प्रकारची गोष्ट की ज्ञाननिष्ठा. जो विषय आहे आपण त्याच्यामध्ये पारंगत असलं पाहिजे, त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. मला आठवतं की आपल्याला खूप आता काही धडा आहे की नाही माहित नाही मला, परंतु ज्ञान पिपासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एक धडा होता मराठीमध्ये. तर त्याच्यामध्ये वर्णन आलेले, त्याच्यात सगळं आलं. मला जे तुम्हाला सांगायचं की ज्ञाननिष्ठा कशी असावी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखी ज्ञाननिष्ठा असावी. त्याच्यामध्ये होतं की जसं मधमाशा या फुलावरून त्या फुलावर जातात आणि त्यांचा मध जमा करून आणतात, तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथालयातून त्या ग्रंथालयात या पुस्तकाचं वाचन करून त्या पुस्तकाचं वाचन करून सगळे असे मध असं जमा करायचे आणि मग त्यांनी ते सगळं राज्यघटनेमध्ये ते लिहून ठेवलं. सगळे प्रकारचा अनुभव त्यांचे त्याच्यामध्ये ते लिहून ठेवले. तसं शिक्षकाने आपली ज्ञाननिष्ठा इतकी जोपासली पाहिजे की त्या विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे याच्या पलीकडे कोणता शिक्षक आपल्याला शिकू शकत नाही, ही कविता हा अभंग याच्या पलीकडे ते सांगू शकत नाही. अशा प्रकारचं ज्ञाननिष्ठा आपली त्या विषयावरती 100% कमांड असली पाहिजे. जो तुमचा विषय असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, कार्यानुभव सारखा विषय असेल, विद्युत सारखा विषय असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, हे असेल, विज्ञान असेल, तर त्याच्यामध्ये तुमची एवढी कमांड असली पाहिजे की त्या विद्यार्थ्याला गोडी निर्माण होऊन याच्या पलीकडे तो शिकू शकत नाही शिक्षक. इतक्या प्रकारचं ज्ञान तुम्ही त्याला सांगता आलं पाहिजे. विज्ञानाचा विषय असेल तर शास्त्रज्ञाचे जीवन तुमचे पाठ पाहिजे, चरित्र पाठ पाहिजे. मराठी सारखा विषय असेल तर अलंकारिक भाषेमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या मनात शेवटच्या अंतर्मनापर्यंत तुमचा तो विषय पोहोचला पाहिजे. इतकी ज्ञाननिष्ठा आपण जोपासली पाहिजे. त्या विषयाचं सर्वात शेवटचं ज्ञान आपल्यापर्यंत असलं पाहिजे आणि वर्गामधल्या शेवटच्या मुलापर्यंत जे सर्वात चांगल्या मुलापर्यंत पोहोचू राहिले त्याच्या मेंदूला, तर वर्गातल्या शेवटच्या मुलापर्यंत ते ज्ञान चांगल्या पद्धतीने कसं पोहोचेल अशा प्रकारचं तुमचं ते असतं. विद्यार्थीनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, त्याच्यानंतर समाजनिष्ठा. जे आपल्या समाजामध्ये जे जीवन मूल्य आहेत, श्रम प्रतिष्ठा आहे, नीतिमत्ता आहे, स्त्री पुरुष समानता आहे, अशा प्रकारचे ज्या समाजाचं देणं घेणं लागत असतं आपल्याला, तर अशा समाजाचे जे समाजशास्त्रामध्ये ती समाजाची जी व्याख्या केली आहे तशा पद्धतीने आपलं स्वतःचं प्रेम हे समाजावरती असलं पाहिजे. केवळ जातीपुरतं किंवा समाजापुरतं असं नाही सांगितलं. समाजशास्त्रामध्ये समाज म्हणजे काय वर्णन केले की एका विचारानं एका देशामध्ये एका भूमीमध्ये राहणारे लोक त्यांना समाज असे म्हणतात. म्हणजे या भारत देशामध्ये राहणारे एका या हिंदू संस्कृतीच्या विचारानं प्रभावित होऊन एक देव, देश, धर्म आणि संस्कृती असणारे यांचा एक समाज, की या समाजावर आपलं स्वतःचं प्रेम असलं पाहिजे, समाजनिष्ठा असली पाहिजे, श्रमनिष्ठा आपली असली पाहिजे, सामाजिक मूल्य असलं पाहिजे, नीतिमत्ता असली पाहिजे, स्त्री पुरुष समानता आपल्या याच्यामध्ये आणता आली पाहिजे. तर अशा प्रकारची समाजनिष्ठा सुद्धा
शिक्षकाला जोपासता आली पाहिजे. आणि सर्वात शेवटी म्हणलेले की राष्ट्रनिष्ठा सुद्धा आपल्याला ती जोपासता आली पाहिजे. की या जननी जन्मभूमी स्वर्गादती गरेसी, किंवा जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है, इसके वास्ते तन है मन है, इसके वास्ते धन है, जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है. असो आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभवले हेच आम्ही शिकलेलं. नको आम्हास मान मरता काही कीर्तीची हाव आम्हा मुळीच नाही, सर्वस्व अर्पिले मातृभूमीचे ठाई. असो आम्ही सुखाने पत्थर मंदिर पायातील मंदिर उभवले हेच आमचे शिकले. अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारची राष्ट्रनिष्ठा आपल्या जवळ असली पाहिजे. आपल्या देशामध्ये जे थोर पुरुष होऊन गेले किंवा जे खऱ्या अर्थानं राष्ट्राचे जे शिल्पकार होऊन गेलेले, तर ते खऱ्या अर्थानं झाले, खऱ्या अर्थानं ते एक प्रकारचे शिक्षकच होते. तेच खऱ्या अर्थानं या राष्ट्राचे शिल्पकार आहेत. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. हे हिंदू स्वराज्य आहे अशा प्रकारचा राज्याभिषेक घडून संपूर्ण देव देश धर्म संस्कृती टिकवली. तर यांना घडवणारे जर कोण होते तर ते शिक्षकच होते. नरेंद्र नावापासून स्वामी विवेकानंदापर्यंत ज्यांना घडवलं आणि ज्यांना सांगितले की दरिद्र नारायणाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे सांगणारे परमहंस रामकृष्ण हे एक शिक्षकच आहेत. त्यांनी त्यांना घडवलेले हे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे शिल्पकार आहेत. विद्येविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना वित्त गेले. एवढा अनर्थ शूद्राचा झाला, एवढा अनर्थ एका अविद्येनं केला. हे सांगणारे महात्मा फुले ह्या खऱ्या अर्थानं ते शिक्षकच होते. खऱ्या अर्थानं या देशाचे ते शिल्पकार आहे, या राष्ट्राचं ते कणा आहे. आंधळ्याला डोळे दिले, पांगळ्याला पाय दिले, गुलामांना मुक्त केले आणि कोटी कोटी कुळ उद्धारले या भीमाच्या जन्मामुळे, असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने या देशाचे शिल्पकार आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एक शिक्षकच होते. तर म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षक हा राष्ट्र जीवनाचा शिल्पकार आहे. राष्ट्र जीवनाचा तो कणा आहे. त्या जे जसं वारकरी संप्रदायाची एक शाखा असते, तर त्या या शिल्पकाराच्या या मांदियाळीमधले आपण सर्व आहोत. या शिल्पकाराच्या या राष्ट्राच्या जीवनाच्या शिल्पकाराच्या रांगेमधले आपण आहोत. या राष्ट्राच्या जीवनाच्या शिल्पकाराच्या दिंडीमधले आपण आहोत. या राष्ट्र जीवनाच्या शिल्पकारांनी ज्या पताका खांद्यावरती घेतलेल्या आहेत, त्या पताका तुमच्या माझ्या खांद्यावरती आहेत. इतक्या प्रकारचं चांगलं जीवन आपल्याला मिळालेलं आहे, इतक्या प्रकारची चांगली मांदियाळी आपल्याला मिळालेली आहे शिक्षक मित्र. आणि या खऱ्या अर्थानं आपल्याला जिवंत विद्यार्थी घडवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. सगळ्या अर्थानं ते पणाला लावणं हे खऱ्या अर्थानं महत्वाचं काम आहे. सगळ्या निष्ठा जोपासून माझा समाज, माझा देश आणि माझा विद्यार्थी खऱ्या अर्थानं कसा बनल, आपण जसे असू तसा तो विद्यार्थी बनणार. आणि खऱ्या अर्थानं सामर्थ्य शिक्षकाजवळच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले त्यांच्या अभंगामध्ये, किंवा त्यांनी सगळ्या प्रकारचे अनुभव घेतल्यानंतर ती जी अभंग गाथा जी लिहिलेली, ती सगळ्या प्रकारचे अनुभव त्याच्यामध्ये आहेत. राष्ट्र जीवनाचे असतील, समाज जीवनाचे असतील, राजकारणाचे असतील, आणखीन सगळेच अनुभव त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. परंतु आपल्यासाठीचा असणारा अभंग जो आहे, तो आपल्यासाठीचा असा प्रकारचा अभंग आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. म्हणजे आमच्या घरी दुसरं काही धन नाही आहे. त्यांच्याजवळ सुद्धा तुम्हाला माहित असेल, संत तुकाराम महाराजांचं जीवन जर पाहिलं तुम्ही, तर त्यांची बायको थोडी मंद बुद्धीची होती. त्यांच्याजवळ काहीच सामर्थ्य नव्हतं, शेतीची बाडीनी काहीच नाही. एकदा त्या डोंगरावरती त्यांचं सगळं ग्रंथाची संपदा त्यांनी लिहिलेली आहे. वैराग्य संपन्न जीवन ते जगलेले. डोंगरावरती जाऊन त्यांनी एवढ्या जिवंत आजपर्यंत त्या अभंगाचा सगळ्यांना साक्षरदार देऊ राहिलेले, त्याचा अनुभव समाजामध्ये येऊ राहिलेला आहे, प्रचिती येऊ राहिलेली, लोक MA त्याच्यावर PhD त्याच्यावरती मिळू राहिलेले आहेत. अशा प्रकारचे अभंग आज साक्षात ते आपल्याला देऊ राहिलेले, ते त्यांनी वैराग्य रूपामध्ये डोंगरावरती ते लिहिलेले सर्व प्रकारचे अभंग आहेत. तर त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. म्हणजे शिक्षकाजवळ दुसरं काही नाही आहे शब्दाशिवाय. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. जर आमच्यावरती कोणी वार करत असेल तर शब्दच आमचं शस्त्र समजून आम्ही त्याच्यावरती वार करू. शब्दाच्याच रूपानं शब्द हे शस्त्रासारखे आम्ही वापरू. आता तुम्हाला माहित असेल की लोकमान्य टिळकांनी जे म्हणलं, स्वराज्य माझा हा धर्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
असे म्हणणारे खऱ्या अर्थानं हे देशाचे शिल्पकार आहे, हे खऱ्या अर्थानं शिक्षक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे खऱ्या अर्थानं शिक्षक आहे. यांनी खऱ्या अर्थानं समाज परिवर्तन करून दाखवलेले, समाजाला पूर्ण हिलावून टाकलेले. यांनी स्वतः कोणी नसताना सुद्धा आझाद हिंद संघटनेची त्यांनी स्थापना केलेली. आपले 4 लोक जमा नाही करताय, 4 जणांशी नीट बोलता नाही, 4 जणांशी आपण एखादा पराक्रम करू शकत नाही, परंतु या लोकांनी कशी पराक्रम करून दाखवलेले. हे मला सांगायचं तात्पर्य अशा स्वरूपामध्ये आहे की संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले की एका शिक्षकाजवळ अशा प्रकारचं शब्दांचं रत्न आहे, शब्दांचं भांडार आहे. शब्द शेते त्याचे शस्त्र आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्द आमच्या जीवनाची शब्दच ही जीवन आहे. शब्दच आमचा देव, शब्दाची गौरवे पूजा करू. अशा प्रकारचा तो अभंग आहे की आमच्या जीवनामध्ये शब्दच महत्वाचे आहे. आमच्या जीवनामध्ये देव हा शब्दच आहे आमच्यासाठी. तर अशा प्रकारचा ज्ञानाचा उपयोग आपण समाजासाठी करावा, अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि आपण त्या शिल्पकाराच्या रांगेमध्ये आपण आहोत. आपण काही कमी नाही आहे. आपल्याला जे मिळालेला जो व्यवसाय आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा तो व्यवसाय आहे. त्या अशा या व्यवसायाला अधिक वृद्धिगत करण्यासाठी आणि समाजाची आणि देशाची आणि अधिक विद्यार्थी घडवण्याची प्रेरणा या शिक्षक दिनाच्या निमित्तानं तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळो. तशाच प्रकारचे जे स्वप्न आपण पाहिलेले किंवा जे आपण असं जे आपल्या शाळेमधून अनेक क्रांतिकारक निर्माण व्हायला पाहिजे, शाळेमधून वैज्ञानिक निर्माण व्हायला पाहिजे. आम्ही जे मनाशी स्वप्न पाहतो, पण आता विद्यार्थीच नाही आपल्याजवळ, आपण काय पाहणार आहे. लेखक तयार झाले पाहिजे, कवी तयार झाले पाहिजे. सरांच्या म्हणण्यात आलं किंवा शिक्षकांतूनच तयार होतात, परंतु हे लाखातून तयार होतात. तर आपल्या हे आदर्श शाळा एक चांगल्या प्रकारचं मोठं सांस्कृतिक केंद्र आहे. याच्यामधून असे विद्यार्थी निर्माण व्हावे, अशा प्रकारची प्रार्थना आपण ईश्वराजवळ करू. हे ईश्वरा आमच्या स्वप्नास तू आकार दे आणि वास्तवास आमच्या स्वप्नास तू प्रगट होऊ दे, अशा प्रकारची ईश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि आणखीन एका आता आपण एका कवीनं असं म्हटलेलं आहे की शिक्षकाजवळ काय नाहीये, आकाशाला टेकतील असे आमचे हात नाहीये, फुलांच्या म्हणजे फुलपाखरांच्या गीताचे बोल ऐकतील असे कान आमच्यामध्ये नाहीये, चंद्र सूर्याला सामावतील असे डोळे आमच्याजवळ नाहीये, परंतु माणसाला माणूस घडवण्याचे सामर्थ्य आमच्याजवळ आहे. माणसाला माणूस घडवण्याचे सामर्थ्य आमच्याजवळ आहे. ती तपश्चर्या तुम्ही कायम ठेवावी एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि माझ्या म्हणजे शिक्षण कधी पाहिला नव्हता, हाही बोर्ड चांगला आणलेला आहे. सुंदर अशा प्रकारचं स्वागत केलं. संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी यशस्वी करावे अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो.